रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील.
विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधीची ना काम क्रोध त्यास बाधिते ना काम क्रोध त्यास बाधिते ना काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधीची ना काम क्रोध त्यास बाधिते ना काम क्रोध त्यास बाधिते ना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता भोगिता होय सगळ भोगिता होय त्याचा सगळ भोगिता होय त्याचे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय सगळ भोगिता होय त्याचा सगळ भोगिता होय त्याचे म्हणे चित्त करावे निर्मळ तुकाराने चित्त करारे निर्मळ करावे निर्मळ तुकाराने चित्त करारे निर्मळ गोपाळ रागे ते देवरी गोपाळ राये ते देवरी गोपाळ राये ते हरी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता भोगिता होय सकळ भोगिता होय उभार कुमाये उभार कुमाये उभार कुमाये कुमाये उभार कुमाये उभार कुमाये उभार कुमाये उभार कुमाये मनोज महाराज पुढे म्हणतील त्यांना 7 काष्टवकर महाराज देतील. काया वाचा मने
सकल भोगिता सकल भोगिता सकल भोगिता होयतासी सकल भोगिता होयतासी सकल सकल बळ सकल भोगेता सकल सकल भोगेता सकल भोगेता भोगिता भोगिता सकल सकल भोगी सकल भोगिता सकल भोगिता सारे गर सारे 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 नि 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 द ब द ब ब ब म ग म ग रे ग सारे ग रे ग रे ग म ग म ग म ब ब म ब ब द ब द ब द नि नि द नि द नि सा सा नि नि द द ब ब म म ग ग रे सा नि नि द द ब ब म म ग ग रे सा नि नि द द ब ब म म ग ग रे ब ब द नि सा 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 ब ब द सा नि नि द द ब ब म म ग ग रे सा नि नि द द ब ब म म ग ग रे सा नि नि द द ब ब म म ग ग रे ब ब द नि सा 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 सा नि नि द द ब ब म म ग ग रे सा नि नि द द ब ब म म ग ग रे सा नि नि द द ब ब म म ग ग रे ब ब द नि सा 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 सा
विष्णुदास काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधीची ना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे कोणी गोपाळ रागे तेथे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे विठाला विठाला चरण सरोजन सांद्र नीलांबुदाभ जगननेत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्र सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानंद भाजामि कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा देव पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु धावबा मोतीरामा तुम्हा प्रार्थितो कीर्तनी रामनामा तोरे धावणी बुद्धी देई कीर्तनिया मनोनी नमी तुमच्या लीन पाग्या विठाला 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 काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधीची नाम विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे प्रस्तुत कीर्तन रूपी शिवे कीर्तन निवडलेला अभंग
महान भगवत भक्त जगद्गुरु जगमान्य श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग असून सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग आहे. जरी पाठ नसला तरी पण 8:30 पर्यंत पाठ होऊन जाईल, एवढा सोपा आहे की नाही. तसं तर तुका म्हणे चित्त पाठच आहे, विश्वासी तो करी ते पण पाठ आहे. मग राहिलं का? काया वाचा म्हणे झाला विष्णुदासी सुद्धा पाठ होईल. अत्यंत असा सुंदर जगद्गुरु तुकोबारायाचा 3 चरणांचा अभंग. अभंगावर बोलण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असते. न्यायाने आपल्या या महेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि त्रिकलश रोहन स्थापना 3 मंदिर आहेत ना, या निमित्तानं 4 दिवसाचा हे का कीर्तन रूपी महोत्सव सर्व परिसरातील नवे कॉलनीतील मंडळीच्या वतीनं आयोजित केलेला आहे. 2 मिनिटं. हा जो भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आहे यासाठी सर्व त्याच आहे, पण ते सदभक्तांच्या वतीनं आल्यानंतर एवढा आनंद वाटला. इथं आल्यावर तर असं वाटतं की पंढरपूरमध्ये आलो की काय, कारण अशी प्रसन्नता आहे ना. बस कसं असतं माहिती आहे का, प्रसन्नता जिथे, उत्सव या शब्दाचाच अर्थ आहे महाराज. उत् म्हणजे ईश्वर आणि चव म्हणजे प्रगटीकरण. जिथे उत्सव असतो तिथे ईश्वराचं प्रगटीकरण असतं आणि तिथलं मांगल्य, तिथली प्रसन्नता हे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. आणि ते आल्यानंतर त्या मांगल्याच्या आणि प्रसन्नतेच्या माध्यमातून असं वाटतं की भगवंत आहेत इथे. बस असा ही एक अनुभूती, प्रसन्न वाटलं. आणि कार्यक्रमासाठी तसं तर आमचे एक क्लासमेट होते आणि त्यांच्याबरोबर आपले जोशी काका रावसाहेब ना, हा राजेश्वर काका जोशी सोबत होते. आणि मग त्यांनी कॉल केला, इथे येण्याचा योग आला. खूप समाधान वाटलं त्यांची ती, कारण कसं असतं माहिती का, समाधानी वृत्ती एका कॉलवर कळते. महाराज थोडा उशीर झाला बरं मला यायला, का कारण तिथं कथेची सांगता होती, भागवत कथेची. आमची पुन्हा श्री हरिभक्त परायण सुरेश महाराज रनेर, दोन्ही माणसं एवढे समाधानकारक बोलले, त्यामुळं ना काहीच वाटलं नाही. नाहीतर अशी गडबड होती, 5-5 मिनिटाला कॉलायचं, कुठपर्यंत आलात. पण त्यांची ती भाषा की हरकत नाही महाराज, या थोडासा वेळ झाला तरी हरकत नाही असं म्हणायचे. कारण तिथून निघायला उशीर झाल्यामुळे यायला पण उशीर झाला. कारण त्यांनी देशाची सेवा करून आलेले आहेत, आता देवाच्या सेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च करायचं ठरवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. असंच तुमच्या कार्याला भगवंतांनी बळ द्यावं आणि तुमच्याकडून असं सात्विक कार्य करून घ्यावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच आपण अतिशय सुंदर अशी ज्यांची चाल ऐकली, हरिभक्त परायण मनोज महाराज राऊत, तसेच दत्ता महाराज पारवेकर, कुंडलिक महाराज टाकळीकर, पुन्हा काष्टगावकर महाराज, अरुण महाराज पांचाळ, अच्युत महाराज देशमुख, मृदंगाचार्य मंगेश महाराज राऊत, तसेच यूट्यूब चॅनल सुद्धा आहे माऊली कीर्तन सोहळा. बाबा तुमचा परिचय खूप खूप धन्यवाद. कुठं झालं होतं आपल्याला 1-2 वेळेस. हां. आणि आजचे जे अन्नदाते आहेत राजेश्वररावजी जोशी साहेब, या सर्व सद्भक्तांच्या वतीनं कार्यक्रम आहे. या सर्व गुणीजन मंडळांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. कारण एकल्याचा म्हणून मेळ मेळविला, म्हणून सर्व या गुणीजन मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. तसेच साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आणि सुंदर आहे, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. आता हे सर्वांना धन्यवाद दिल्यानंतर पुढची माणसं म्हणतील आम्ही उठून गेल्यावर कसं होईल. तुम्ही सुद्धा त्याच तोला मोलाचे ज्ञानोबरायची भाषा आहे. तुम्ही कोण आहेत? प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि तुम्ही दवळाडी तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. हे पायावरी आवार करी संतांच्या आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा जो आयोजित कार्यक्रम आहे, आता कार्यक्रमाला सुरुवात आहे. जगद्गुरु तुकोबारायाचा 3 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला. साधना केल्यानंतर काय फल मिळतं
मला वाटतं ही मंदिराची स्थापना अगोदर झाली ना 2022ला आणि दोन्ही पण बस. अगोदर बजरंग बली हनुमंतराय आले, नंतर पांडुरंग आले, विठोबा रुक्माई आले आणि आता भगवान भोलेनाथ सुद्धा येणार आहेत बस. म्हणून आणि आजचा खूप मोठा पर्व काळ आहे. आज मोठी एकादशी. कुठली? आजच्या एकादशीचं नाव काय? पाप मोचनी. आजच्या एकादशीचं व्रत केलं की पापाचा नायनाट होत असतो आणि या व्रताच्या माध्यमातून पाप क्षालन करण्याचं सामर्थ्य सुद्धा जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलेलं आहे. पर्वकाळ भरपूर असतात पण हा पर्वकाळ खूप मोठा असतो. एक 60 वर्षाला पर्वकाळ येतो. तो कोणता असतो? कपिला षष्ठीचा. ज्या दिवशी सूर्यनारायण कन्या राशीत प्रवेश करतात त्या दिवशी मंगळवार किंवा रविवार आला की तो कपिला षष्ठीचा योग असतो. पुढे अजून 12 वर्षाला एक पर्वकाळ येत असतो. तो कोणता माहिती आहे? सिंहस्थ पर्वणी आहे की नाही. आणि तो पर्वकाळ आता झाला की मागच्या वर्षी प्रयागराजला. आता अजून येणार आहे तो 2027ला ना नाशिकला आणि 28ला सुद्धा पर्वकाळ अजून क्षिप्रा नदीवर उज्जैनला. हे 12 वर्षाला येणारा सिंहस्थ पर्वकाळ ज्याला आपण सिंहस्थ पर्वणी म्हणतो, कुंभमेळा आहे की नाही. अजून 3 वर्षाला एक पर्वकाळ येतो. आता आला बघा तो 17 मेला आहे. कोणता महिना? अधिक मास. त्याला काय म्हणतात? कोणता महिना? धोंड्याचा महिना. बघा हात केल्यावर कळालं. धोंड्याचा अधिक मास, त्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास असे अनेक नाव आहेत. तो 3 वर्षाला एकदा येतो. पुन्हा एका वर्षात 4 पर्वकाळ असतात. आता परवा एक पर्वकाळ 19 तारखेला पाडवा, गुढीपाडवा. त्याच्यानंतर पुन्हा अक्षय तृतीया दुसरा पर्वकाळ. त्याच्यानंतर दसरा आणि दसऱ्याच्या नंतर दिवाळी, पाडवा. आपण असे 4 पर्वकाळ वर्षातले. दर महिन्याला 2 पर्वकाळ येतात अजून. कोणते? 15 दिवसा एक एकादशी. कारण करीसी व्रत सारा, कारण करीसी व्रत सारा, कारण करीसी व्रत सारा, कारण करीसी व्रत सारे. 15 दिवसा एक एकादशी, कारण करीसी करीसी व्रत सारे. हे 15 कारेन करशी व्रत सार. ते आज व्रत आहे की नाही. आज खूप दुग्ध शर्करा योग आहे. कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकादशीचा पर्व काळ आता आला आणि ती सुद्धा अशी विशेष एकादशी पापमोचनी. मेधावी ऋषी सारख्या महापुरुषाच्या पातकाचा नायनाट झाला. आपल्यासारख्या सामान्याचा का होणार नाही. फक्त आज मात्र व्रत करून जितकं जास्तीत जास्त नाम संकीर्तन करता येईल तेवढं करावं लागतं. आणि आज हरिदिनी आहे. हरिदिनी असल्यामुळे आपण शेवटी करणारच आहेत. कारण आम्हीच फक्त म्हणणार नाहीत, कथा त्रिवेणी संगम, देव भक्ताने नाम. भगवंत आहे, आपण भक्त आहेत, फक्त नाम शेवटी घेणार आहेत. म्हणून तुकोबाराने सांगितलं, कायेनं वाचेनं मनानं जो भगवंताचा दास होईल तो किती मोठा अधिकारी होतो. काम क्रोध त्याशी बाधीची ना. आता ऐका, मग याच्यासाठी काय करावं लागतं? विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता. याच्या पुढे भगवान परमात्मा हृदयात यावा याच्यासाठी काय करावं लागेल? कारण परमार्थ, कथा, कीर्तन हे फक्त ऐकण्यासाठी नाही किंवा मनोरंजनाची साधनं नाहीत. कथा कीर्तन आपल्या जीवनात उतरण्यासाठी असतं, आहे की नाही. आणि तुम्हाला सांगतो, सर्वात मोठं जर प्रबोधन कुठं असेल तर परमार्थाच्या माध्यमातून असतं, आहे की नाही. म्हणून बघा तुम्ही, प्रबोधन करण्यासाठी कथा कीर्तनाची सध्याच्या काळात अत्यंत गरज आहे. कारण संस्काराची गरज ही फक्त साधू संतांच्या मार्गदर्शनानेच पूर्ण होते. तुम्हाला माहिती असेल की जीवनामध्ये 3 गोष्टी मूलभूत आहेत आणि त्या आपण मूलभूत गरजा म्हणतो. कोणत्या? 3 मानवाच्या मूलभूत गरजा: अन्न, वस्त्र आणि निवारा. मग चौथी कोणती गरज आहे का? अजून चौथी असेल ना? अजून कोणती? असंच म्हणलं मी एका गावात, चौथी कोणती आहे? एक खालचं बसून म्हणतं मोबाईलचं चार्जर. मला काय मूलभूत आहे का? ते बोले हो ना. आता घरी कुठं गेलं का आपण डायरेक्ट माणसं म्हणतात, हो याचं चार्जर आहे का छोटं छोटं जरा.
5 मिनिट जरी गेलं तरी देवा गेले. ही मूलभूत गरज नाही. ऐका, या 3 गोष्टी मूलभूत आहेत, पण अजून एक मूलभूत गरज आहे. आणि ती कोणती माहितीये? आणि ती म्हणजे विचारांची गरज. सात्विक विचारे साधू संतांच्या सहवासामध्ये, नवे नवे साधू संतांच्या सत्कार्यामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. आणि जीवन जगत असताना सात्विक विचार अत्यंत महत्वाचे आहेत. नवे नवे ती मूलभूतच गरज आहे. आणि हे विचार भेटतात कुठे? ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये, श्रीमद भागवत महापुराणामध्ये, गुरुचरित्रामध्ये, अनेक ग्रंथामध्ये. कारण काय माहिती का, जिथे संत असतात ना तिथेच विचार असतात. आपण म्हणतो ना, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तिथे विवेका असणे कीचे. जिथे संत आहेत तिथे विचार आहेत. जिथे शंभू आहे, आता भोलेनाथ आले ना, पेंड आणली की, आणि आता तिथेच बाजूला कोण असतं माहिती? पार्वती माता. पार्वती मातेची स्थापना करायची गरज नाही. भोले बाबाच्या बाजूला डाव्या साईडला, पिंडीच्या डाव्या साईडला स्थानच पार्वती मातेचं असतं. आता पलीकडे कोण आहे? बजरंगबली हनुमंत आहेत. मग बजरंगबली हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तिथे थोडा विकोदीचा म्हणत असताना, मग तिथे पार्वती माता आहे का? बजरंगबली हनुमंतरायावर पार्वती माता आहे की नाही? नाही ना. आताच उभी ऐकली की आपण, शंभू तेथे अंबिका आहे की. अहो, ती शेपटी म्हणजे कोण आहे? ती पार्वती माता आहे की नाही? बस, म्हणून सदैव विचाराची गरज ही साधू संतांच्या या विचारामध्ये, नवे नवे त्यांच्या ग्रंथ संपदेमध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. आणि जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. बघा ना, विचारा वाचून परमार्थही नाही आणि विचारा वाचून प्रपंचही नाही. ज्यांच्या जीवनातला विचार निघून गेला ते अविचारी बनतात, आणि अविचारी माणूस मग अविचारी कार्य करतं. म्हणून बघा ना, माणसाने ज्यांचा विचार चांगला त्यांचा आचार चांगला, ज्यांचा आचार चांगला त्यांचा उच्चार चांगला. म्हणून उच्चारानेच माणसं एकत्र येतात. तुम्हाला माहिती आहे, शब्द असे असतात ना, माणसं शब्दानेच तुटतात आणि माणसं शब्दाने जुटतात. पण ही माणसं जोडण्यासाठी किंवा सात्विक विचार हे साधू संतांच्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून पण एवढं मात्र करे, तुकोबाराय म्हणतात की सात्विक विचाराची गरज आहे, पण ते येऊनी गोपाळ राहे ते शेवटच्या प्रसंगाला. ऐका, असा त्यांचा प्रसंग आहे. भगवंताचे 3 स्वरूप आहेत. एक ब्रह्म आहे, जे शुद्ध ब्रह्म आहे, प्रत्येकात व्यापक रूपामध्ये आहे. देव तुमच्यात आहे, देव माझ्यात आहे, प्रत्येकात आहे. कारण आपण कोण आहे? ममै अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानींद्रियानी प्रकृती स्थानी कर्षति. प्रत्येक जीवात्मा भगवंताचा अंश आहे. पहिलं ब्रह्मस्वरूप आहे, दुसरं आहे निर्गुण साकार. आहे की नाही? निर्गुण साकार म्हणजे जो परमात्माला नावही नव्हतं, रूपही नव्हतं, पण तो नावा रूपाला आला. रंग नाही, रूप नाही, नगी वर्ण छाया, निराकार निर्गुण तूच रघुराय. मै गुलाम म्हणायचं नाही, ते आहे की नाही? तोच परमात्मा देव नावा रूपाला आला की आणला? आला ना. खरं सांगा, आला का आणला? आता मंदिरात भगवान येणार आहेत का आणावं लागणार आहेत? आणावं लागणार आहेत. बरोबर आहे. तसं देव सुद्धा नावा रूपाला आणलेलं आहे की नाही? आणि लागी रूपावळे करोनी खडे हरिदासी, हट्टानं आणलेलं आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. बस पुढे येते, पण देवाला आणावं लागलं म्हणून तो निर्गुण साकार आहे. त्यांना महाविष्णू भगवान म्हणतात. आणि शेवटचं आहे की सगुण साकार, जो नाव रूपाला आला आणि मग तो सर्वांच्या पुढे. भगवंताचे अवतार किती? एकूण भागवत महापुराणात 24 अवतार आहेत. आणि ते अवतार सुद्धा कोणासाठी घेतले? धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार
आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरुसी साठी जन्मा तोसिये अंबरुसी साठी जन्मा तोसिये जन्मा अंबरुसी साठी जन्मा अंबरुसी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळीले किती एक. म्हणून भगवान परमात्माने काय केलं माहितीये, 24 अवतार घेतले. त्यापैकी मग राम कृष्ण हरी हे वेगळे अवतार आहेत. पण तुकोबाराय सांगतात जो निर्गुण साकार परमात्मा आहे, जो विष्णू भगवान झाले, त्या परमात्माचं कायेनं वाचेनं आणि मनाने काय बनायचं, अभंगाच्या पहिल्याच्या काया वाचा मने झाला विष्णुदास 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 वाचा मणी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधीची ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. म्हणून हा जो भगवान विष्णू परमात्माचा अवतार आहे ना, तर तो परमात्मा ज्या वेळेला भगवान प्रगट झाले तर त्या परमात्माची 3 प्रकारे सेवा, काया वाचा आणि मन. शरीरानं सेवा करणं ही सुद्धा सेवा आहे, भगवंताच्या नामाचा उच्चार करणं वाचेची सेवा आहे, आणि मनाने ध्यान करणं ही सुद्धा मानसिक सेवा आहे. ऐका, आता इथं बरीच माणसं आपण बसलो ना, आता ही कोणती सेवा आहे? बसून कीर्तन ऐकतो काय याची सेवा आहे की नाही? पण बसल्याबरोबर नुसतं गप्प बसून राहणं ही कायची सेवा. पण नामसंकीर्तन जर करायला लागलो तर ती वाचेची सेवा. आणि इथंच बसून पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, उज्जैनला गेलो महाकालेश्वराचं दर्शन घेतलं, काशीला जाऊन विश्वनाथाचं दर्शन घेतलं, ती कोणती सेवा आहे? मानसिक. ऐका, कारण काय होतं माहितीये, कायेच्या सेवेनं शरीर पवित्र बनतं, वाचेच्या सेवेनं वाणी पवित्र बनते, आणि मनाच्या सेवेनं मन पवित्र बनतं. कारण काय माहितीये, कारण तसं पाहिलं तर शरीर आपलं चांगले का वाईट आहे नियमानं? खरं सांगा की शरीर चांगलं आहे का वाईट आहे ना? नक्की. अहो मग वाईट असलं तर शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर नाही पवित्र. वा, सारखा पवित्र दुसरं काही नाही. पवित्र आहे का नाही? मग
तुम्हाला एक सांगू शरीराची उत्पत्तीच कुठून आहे माहिती? अहो शरीराची उत्पत्ती अपवित्रतेतूनच आहे. तुम्हाला सांगतो जगातले सर्व घाण कुठं असेल तर याच कारखान्यात आहे, होय की नाही? तुम्हाला माहिती असेल आता काय आपल्या शहरात काही अडचण येत नाही तशी, नाही तर खेड्यापाड्यात समजा जेव्हा गावात प्रवेश होतो त्यावेळेला आपोआप कळतं गाव आलं, कळतं ना? ऐका, आणि ते कळतं. मग मला काय म्हणायचं, एक माणूस मला काय महाराज लोक किती खराब आहे तो असलं केलं. मी म्हणलं हा कारखाना कोणत्या गावला आहे? हेच ऐका, एवढा अपवित्र शरीर आहे. पण ऐका ना, शरीर जरी अपवित्र असलं तरी पण ते पवित्र होतं. कशाने? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ. भगवंताच्या क्रियेनं तुम्हाला एक सांगू, पिंडदान करावं लागतं. कायेची सेवा आहे पिंडदान करणे. पिंडदान मेल्यावर असतं का अगोदर पण असतं? सांगा ना. मेल्यावर. मला वाटतं अगोदरच करावं. कसं करता येईल सांगतो ना, कसं करता येईल. पिंड या शब्दाचा अर्थ आहे हा 3.5 हाताचा नरदेह महाराज. ऐका, आता एवढं सुंदर प्रांगण स्वच्छ ठेवलं ना, इथली जी सेवा आपण शरीरानं करतो यालाच पिंडदान म्हणतात. पिंडदान या शब्दाचा अर्थ आहे शरीराने भगवत कार्य करणे. आता दररोज अन्नदान आहे ना, जर दररोज आहे ना, अन्नदान करत असताना पंक्तीला वाढणं पिंडदान आहे की नाही? ह्या चटया टाकणं पिंडदान आहे. भगवंताचं प्रांगण स्वच्छ करणं पिंडदान आहे. देवाची पूजा करणं पिंडदान आहे की नाही? म्हणून माणसानं या पिंडाचं दान भगवत कार्यात करून टाकावं. नक्की शरीर पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते आपण हे कार्य करत असताना कुठलीही सेवा जी करतो ना, अहो झाडलोट भगवान श्री कृष्ण कन्हैयाने राजसू यज्ञामध्ये कोणती सेवा केली होती माहिती? पत्राळ्या काढायची सेवा केली होती. सर्वात श्रेष्ठ सेवा. आता मला सांगा बरं, आपल्याला पत्राळी काढणं बरं वाटतंय का? काही काही इथं काय माहित नाही भाऊ, पण बऱ्याच खेड्यानं वाडे स्पेशलिस्ट असतात. काही काही माणसं लाडूच्या टोपल्याशिवाय हातच लावित नाही. काही फक्त मिठच घेऊन फिरणार, वाढायचंच नाही, नुसतं फिरायचं. काही काही 3 द्रोण असं धरतात, कोणालाच वाढायचं नाही, चालत राहायचं नुसतं. ऐका, पिंडदान शब्दाचा अर्थ आहे भगवत कार्यासाठी कष्ट करणे. आणि तुकोबाराय सांगतात भगवत कार्यासाठी कायेनं सेवा करणे म्हणजे कायेनं दास होणं. ऐका, इतकंच नाही तर वाचन सुद्धा. तुम्हाला एक सांगतो, कारण जगद्गुरु तुकोबाराने असं वर्णन केलेलं आहे की काया म्हणजे शरीर आणि शरीरानं केलेलं सत्कर्म, मग ती विष्णूची पूजाच असते. कुठलंही असू द्या, 4 प्रकारची आहे. कोणती माहिती आहे? मालकाची सेवा निष्ठेनं सेवकानं करणं ही सुद्धा विष्णू भगवंताचीच सेवा आहे. दुसरा आहे का? पतीने पत्नीची सेवा करणं. बोला की चुकलं का? अरे असं होतं कधी कधी. पत्नीने पतीची सेवा करणं एक निष्ठेनं, तो पत्नीचा धर्म आहे आणि ती सुद्धा भगवान विष्णूची सेवा आहे. इतकंच नाही तर शिष्याने गुरुची सेवा करणं. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. हीच आहे ना, हीच विष्णूची पूजा आहे. आपल्या मायबापाची सेवा करणं हीच सर्वात मोठी पूजा आहे, लक्षात ठेवा. आणि आता आपण भगवंताची सेवा करत असताना खऱ्या देवाला विसरलोय. आज खूप वेळ वाईट येते सर महाराज, आहे की नाही? अहो तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेला वृद्धाश्रमांची संख्या वाढली, मायबापाला जा वाटत नाही, रडतात होते. ऐका, आणि मग माता पिताला वृद्धाश्रमात ठेवून आपण कुठली वारी केली म्हणजे देव आपला प्रसन्न होईल? नाही. एक वारी निघाली होती वारीला भोले आपलं विश्वनाथाला काशीला. आणि एका माणसाला म्हणलं तुम्ही काशीला चाललाय पण आईचं दर्शन घेऊन जा ना. तुम्हाला कोणत्या आईचं? आता म्हणलं काय कोणती आई म्हणजे काय 2 आहेत का तुम्हाला? तुम्हाला हो एक आहे, मग दर्शन करून जा की. तो म्हणला महाराज मी त्या म्हातारीचं 3 वर्षापासून तोंड बघत नाही. मी म्हणलं आता 3 वर्षापासून तोंड नाही बघितल्यावर तुम्हाला विश्वनाथ तोंड दाखवतील का? कधीच नाही दाखवणार. ऐका, भगवान विष्णू देवाची सेवा म्हणजे काय? माता पितांची सेवा करणं ही सुद्धा सेवा आहे कायेनं. त्यानंतर वाचेनं सुद्धा भगवंताच्या नामाचा उच्चार, आणि कोणतं ज्याला आपण मनाने म्हणतो पण परिणाम काय होतो? काम क्रोध त्यास बाधीची ना. ऐका, सध्या समाजात काही गोष्टीमुळं अत्याचार आणि दुराचार वाढत चालला. त्याच्यासाठी 3 दोष आहेत. ऐका, एवढं विचित्र वातावरण झालंय ना सध्या, कलियुग आहे. आणि कलियुगाला सुरुवात होऊन फक्त किती 5100
29 वर्ष झाले. ऐका, कलियुग कुठपर्यंत चालणार आहे माहितीये? म्हणजे 4,32,000 वर्ष कलियुग राहणार आहे. आणि आत्ताच असलं झालं, पुढं काय होईल हो? खूप वाईट वेळ येणार आहे. ऐका, जे धर्मानं वागणार आहेत ती माणसं टिकणार आहेत. एका साधू पुरुषाचं वाक्य आहे पहा. हे काही धमकी नाही किंवा निगेटिव्ह विचार नाही बरं, पण एक सत्य घटना आहे की इथून पुढे असाच अत्याचार दुराचार वाढत राहणार. पृथ्वी माता कोपणार, मग अनेक प्रकारचे विचित्र काही काही संकट येणार. त्यामुळे धर्माने वागणारे, धर्माशी संलग्न असणारी माणसं टिकतील आणि अधर्मानं वागणारे माणसांचा ऱ्हास होईल. नवे 2032 पर्यंत जगताची लोकसंख्या 60% येऊन ठेपणार आहे. फक्त 60%. का? हे काय चमत्कार नाही घडणार, हे असंच होणार आहे. काय जाळपोळच होणं, कुठं ऍक्सिडेंटची असलं प्रमाण वाढणार आहे. कारण का? हा प्रभाव आहे कलियुगाचा. म्हणून ऐका, एवढं विचित्र कलियुग आहे आणि ही वाईट घडण्यासाठी फक्त 3च दोष आहेत माणसाकडे: काम, क्रोध आणि लोभ. कामामुळे बलात्कार वाढतो, क्रोधामुळे आशा वाढते आणि मग लोभामुळे तर चांगले माणसं सुद्धा वाया जातात. ऐका, म्हणून तुकोबाराने सांगितलं, या तिघावर विजय प्राप्त करायचा असेल तर काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधीचे ना, विश्वासी तो करी. ऐका, भल्या माणसाची वाट लावली या तिघांनी. कोणी प्रमाण सांगा. त्यांनी घर रीत पुन्हा करणार आहे, ते आताच नाही. ऐका, या तिघांनी कामामुळे, क्रोधामुळे आणि लोभामुळे भल्या माणसाला, आता मला सांगा, येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन. मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राला विलांतर येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, केवळ पंचानन. बघा 65 मॉडेल आहे, एकच नाही. अरे वा, एक कसं असतं. वा रामदास शिंदे पेडगावकर बाबा आहेत. बघा ना काय ताल आहे बरं. हा, हे कसं आहे माहिती का? शरीर थकू द्या हो, पण मन लय तरुण आहे त्यांचं, आहे की नाही? बस येडका मदन तो केवळ पंचान, धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन. भस्मासुर मुकला प्राणासी, त्याची गती झाली बालेशी, विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जेने, नाडीला जेने, तो केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. भोले बाबाची काय कथा आहे की नाही? ते एक भारोडे महाराज, माया छंड सुनोजी अच्छा भांड बनोजी, त्यात पुढे महादेव बडा देव सब देवन का बाबा, आगे का बोलो की नाही? भिलिनी के पीछे कर लगा करा तोबा तोबा, भिलिनीच्या पाठीमाग लागले भोलेनाथ, आहे की नाही? पण त्यावर सुद्धा विजय प्राप्त केलाय त्या येडक्यानं. ऐका, ब्रह्मदेवाचं 500 मुंडकं उडवले येडक्यानं. येडका का उपमा दिली माहितीये? सर्वात जर कामी प्राणी कुठला असेल तर तो येडका आहे, त्याला बोकड म्हणतात बरं ते, त्याच्यामुळे. ऐका, म्हणून काम क्रोध
आपल्या ताब्यात ठेवतात फक्त साधू संत. आणि ज्यांनी काम क्रोधाला ताब्यात ठेवलं त्यांना वीर शब्द आला महाराज. आहे की नाही? तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. बस इंद्रिय ताब्यात ठेवणं सोपं नाही. प्रत्येक माणसं इंद्रियाच्या पाठीमागे आहेत, पण ऐका इंद्रियाला ताब्यात ठेवायचं सोपं नाही. तुम्हाला एक सांगतो काय असतं माहितीये, आपण सर्व इंद्रियाच्या ताब्यात आहे की नाही. इथं बसलेला प्रत्येक माणूस माझ्या सहित इंद्रियाच्या ताब्यात आहेत. पण एक सांगू तुम्हाला, इंद्रियाच्या ताब्यात आपण आहेत, पण इंद्रिय कोणाच्या तरी ताब्यात आहेत. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, आ इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही झालो गोसावी. आम्ही गोसावी नाही बरं. तुम्ही म्हणाल हे पण गोसाई, असे आम्ही गोसाई, ती गोसाई वेगळे. ज्यांनी षड विकारावर विजय प्राप्त केला, इंद्रियाला आपल्या ताब्यात ठेवलं, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. बस ऐका नाही, इंद्रिय ताब्यात ठेवणं सोपं नाही. बरोबर आहे ना. हा इंद्रियाच्या आपण अधीन आहेत, पण इंद्रियाला सुद्धा कोणीतरी ताब्यात ठेवतं. कशा पद्धतीने सांगू ऐका. एक शाळा होती रोडच्या बाजूला, आणि काय झालं, नेमकं शाळेला सुट्टी झाली आणि विद्यार्थी बाहेर आले. आल्यानंतर 2 चोर तिथून जात होते. तर त्या चोराला पकडून पोलीस नेत होते, आणि त्या चोराच्या पुढं 2 पोलीस आणि पाठीमागं 2. मग ते छोट्या मुलांनी बघितलं आणि गुरुजीला विचारलं, गुरुजी हे काय हो. गुरुजीने सांगितलं, बाळा ते मधले 2 चोर आहेत आणि त्या चोराच्या पाठीमागं पोलीस आणि पुढेही पोलीस आहेत. ते म्हणले असं का असतं. हो बाळा, ते अपराधी आहेत म्हणून पाठीमागं आणि पुढं पोलीस असतात. असं का. म्हणजे ज्यांच्या पाठीमागं आणि पुढं पोलीस आहेत ते कोण. बोला की अपराधी, अजून चोर. आहे की नाही. बरोबर आहे ना. असंच की काय झालं माहितीये, तिथून पुढे एकाच महिन्याला त्या गावात एक मंत्री आले. असंच पुढे 100 पोलीस, पाठीमागं 100 पोलीस. आता ज्या मुलाला गुरुजीनं सांगितलं होतं काय, ज्याच्या पाठीमागं आणि पुढं पोलीस आहेत ते कोण आहे. आता त्या लेकरांनी बघितलं आणि बाहेर आले, आणि ते अरे रे 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 आता तर मोठा चोर आला, आणि पळत गेले. गुरुजी काय मोठा चोर आला. गुरुजी अरे पागल आहे काय, मला मारतो काय. काय अरे ते चोर नाही बघा. मग ते कोण आहेत माहिती, मंत्री आहेत ते. तुम्ही सांगितलं होतं ना गुरुजी. काय ज्याच्यात मागे पुढे पोलीस, तसं नाही बाळा. ऐक, अरे पण ते मागच्या वेळेला जो चोर होता ना, तो चोर पोलिसांच्या ताब्यात होता. पण आता ऐक, हे जे महामंत्री आहेत ना, पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत. तसं इंद्रियाच्या अधीन आपण आहेत, पण इंद्रिय सुद्धा साधू संतांच्या ताब्यात आहेत. नाहीतर मग त्यांनी भल्या भल्याची वाट लावली. कामा आहे की नाही. कामाजी कोतवाल याने नाडिले भूतासे, हरिहराची आबरू घेतो बैनागी त्यासे. ओ क्रोधाजी फौजदार, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार, जाया पुरी जा. जोहार माय बाप जोहार, मी महाराजा विमान. जोहार माय बाप जोहार, मी महाराजा विमान. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार 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 माय बाप जोहार, मी महाराजा विमान. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार, मी जाया पुरी जा. जोहार माय बाप जोहार. आणि फौजदार आणि कोतवाल एकत्र आलेल्या माणसाला सुधर देतील वे. कामाजी कोतवाल याने नाडिले भोवतासे, हरिहराची आबरू घेतो बैनागी त्यासे. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार. ज्ञानोबाराने त्यांना कोण म्हणले माहितीये, हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे.
भजनाला बाधा कोण आणत असेल तर काम आणतो, भजनाला बाधा कोण आणत असेल क्रोध आणतो, भजनाला बाधा लोभ आणत असतो. म्हणून हे त्याच्यावर भगवत भक्तीमध्ये अडथळा आणणारे तिघ आहेत. म्हणून तुकोबाराने सांगितलं त्यांना जर आपल्याकडून बाजूला काढायचं असेल तर काया वाचा मनानं भगवंताचे दास बना, तुम्हाला अजिबात विकारांचा त्रास होणार नाही. याच्यापेक्षा पुढे कारण कसं असतं माहितीये का, परमार्थातही विश्वास लागतो आणि प्रपंचात सुद्धा विश्वास लागतो. विश्वासाशिवाय घर पण चालत नाही, है की नाही. पतीचा पत्नीवर विश्वास पाहिजे, पत्नीचा सुद्धा पतीवर विश्वास पाहिजे, है की नाही. अजून आहे का, आता आपण जर जेवायला गेलो ना, म्हणजे कधी कधी हॉटेलमध्ये जातात ना, गेल्यानंतर आपला विश्वास कोणावर असतो? कोणावर? फोनवर नाही आला येऊ द्या ते चालत. ऐका, कोणावर असतो विश्वास? मित्रावर नाही हो, हॉटेल चालकावर पाहिजे, त्या आचार्यावर पाहिजे. आता मला सांगा, गाडीत बसल्यावर विश्वास कोणावर? ठेवावाच लागतो, है की नाही. काही काही जनावर विश्वास ठेवू नये, काय सिंगाच्या प्राण्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. ज्या माणसाजवळ शस्त्र आहे त्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही, है की नाही. याच्यापेक्षा पुढं चोरावर विश्वास ठेवायचा, मग आपल्या माणसावर विश्वास ठेवा का नाही? सगळ्या घरातल्या परिवारावर ठेवा की नाही? नक्की. नामदेवराय म्हणतात यांच्यावर सुद्धा ठेवू नका. का? शेवटी हो आता नाही. ऐका, माणसावर समजा शेवटच्या प्रसंगाला काळा पुढे यमा पुढे कोणाचं काही चालत नाही. आपल्या जवळ जर एखादा द्रव्य समजा दागिना वगैरे असेल तर घरची माणसं तसं ठेवतात ना, काढून घेतात. भूषण हे घेते काढून या, भूषण हे घेते काढून या, भूषण हे घेती काढोनी या, भूषण हे घेती काढोनी या. हे बांधोनिया देते यमानिये हाती, बांधोनिया देते यमानिये हाती, हे बांधोनिया देते यमानिये हाती, बांधोनिया देते यमानिये हाती. भूषण हे घेते काढून या, भूषण हे घेते काढून या, भूषण हे घेती काढोनी या, भूषण हे घेती काढोनी या, काढोनी. ती काढून या म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? मी नाही म्हणत बुवा, एक शब्दही बोलणार नाही मी. नामदेवराय म्हणतात आयसिया चोरांचा कैसा हा विश्वास, धरिली तुझी कास नामा म्हणे. यमाची हाती बांधोनिया देती आणि भूषणही घेती काढोनिया. अशा चोरांचा विश्वास ठेवावा का म्हणतो मी? अजिबात नाही. पण ऐका, पण काय असतं माहिती, विश्वास भगवंतावर ठेवावाच लागतो. ऐका, आता तुम्हाला सांगतो, गड्यावर मालकाचा विश्वास असेल ना तर दुकान उघडण्यासाठी चाव्या कोणाकडे असतात? नोकरावर, नोकराजवळच ना. का? विश्वास आहे म्हणून. तसं आपला भगवंतावर विश्वास आहे ना तर तो सत्ता सुद्धा 100% मालकावरच गाजवत असतो. कारण काय असतं माहितीये, ज्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसावर आपला 100% अधिकार सुद्धा असतो. आणि विश्वासानंच काम चालत असतं. बरं ऐका, विश्वास किती पाहिजे सांगू तुम्हाला. एक झुंजूर मासाचं भोजन होतं. झुंजूर मास कशाला म्हणतात माहिती? मार्गशीर्ष महिना. आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुंती माता सहज म्हणायला लागली भीमदादाला, दादा आता स्वयंपाक तयार झाला, जर भगवान कृष्ण कन्हैया जेवायला आले तर बरं होईल. धर्मराज म्हणतात आई, अगं आत्ता जेवायला बसायची वेळ आली आणि आता या वेळेला कुठे म्हणायचं असतं वय? काल जर म्हणली असती तर मी आमंत्रण देऊन आलो असतो. आपण कुठे आहेत? हस्तिनापूरला. आणि भगवान कुठे आहेत? द्वारकेला. मग द्वारका कुठं, हस्तिनापूर कुठं? नाही बाळा, पण जर भगवंत असलं तर बरं झालं असतं. धर्मराज म्हणतात असं कुठं असतं का? अर्जुन सुद्धा म्हणतो आई, देवाला जर बोलवायचं असेल तर मला सांगायचं होतं ना. पण ऐका, भीमदादा झोपीतच होते. बरं भीमदादा म्हणले आई काय झालं मला सांग ना. कुंती माता म्हणते काय नाही राजा, भगवान कृष्ण कन्हैयाला जेवायला बोलवायचं होतं पण आता वेळ गेली. तो म्हणला आत्ता आणतो बोलून. कसा आणशील? तो अगोदर अंथरुणातला सुद्धा उठला नाही. आई काळजीच करू नको, तू ताट तयार कर. आई म्हणते पागल आहेस का तू? तुला मी फक्त जास्त खाणारा दिसतो म्हणून वेडा वाटतो का? लवकर कर तयारी. अरे पण भगवान येतील कसे? नको आई काळजी करू, तू फक्त ताट तयार कर. सर्व नवल बघत होते. आता काय करील भीम काय माहिती नाही. भीमदादाची गदा मोठीची मोठी होती. किती किलोची होती माहिती?
65 एवढी मोठी गदा कोणाची? भीमदादाची. आणि भीमदादानं गदा घेतली, अंगणात उभा टाकली. आईला सांगितलं, आई ताट तयार कर, आत्ता येतील भगवान जेवायला. अरे बाळा पागल, आई तू बघ, नुसतं विश्वास ठेव माझ्यावर. आणि भीमदादा असं अंगणात उभा टाकली, आकाशाकडे बघितलं, 2 हातांनी गदा फिरवली, गरगर गर फिरवली, आकाशात टाकली आणि सांगितलं, हे द्वारकेच्या राया, हस्तिनापुरून तुला भीम आमंत्रण देतो. देवा, आकाशात टाकलेली गदा माझ्या डोक्यात बसण्याच्या अगोदर जर तू जेवायला आला तर बरं आहे, जर तू नाही आला तर तू फक्त माझी माती करायला येशील. एवढं विश्वासानं. बघ देवा, गदा आली बघ. गदा गडगड 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 गड करत खाली येत होती आणि नेमकं डोक्यात बसणार एवढ्यात भगवान कृष्ण कन्हैया प्रगट झाले, गदा पकडली. वेडायस का तू? अरे मरायचं होतं का तुला? देवा तो म्हणला, देवा या पठ्ठ्याचा 1000% विश्वास आहे. विश्वासी तो करी, विश्वासी तो करी, स्वामी भारी दाता, स्वामी भारी दाता, विश्वासी तो करी, 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 स्वामी भारी दाता, सकळ भोगितो होय त्यांचा, सकळ भोगितो होय त्यांचा, सकळ भोगिता, सकळ भोगिता, भोगिता होय त्याचे, भोगिता होय त्याचे. जय हो. होय त्यांचे, होय त्यांचे, विश्वासी तो करी, स्वामी भारी दाता, स्वामी भारी दाता, विश्वासी तो करी, स्वामी भारी दाता, स्वामी भारी त्यांचे विश्वास जर असेल तर स्वामीवर सुद्धा अधिकार गाजवण्याचं सामर्थ्य प्राप्त होत असतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काया वाचा मनाने जर भगवंताचा दास झाला तर तो विश्वासास पात्र होत असतो. आणि म्हणून की भगवान परमात्माच्या सर्व संपत्तीचं तो उपभोग घेऊ शकतो. ऐका, देवाकडे संपत्ती किती आहे माहिती? पहिला ऐका, पहिली संपत्ती आहे 4 मुक्ती: समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि सलोकता. राहिली की सुरुवातीची 4 प्रकारची मुक्ती. अजून एक काय, 4 प्रकारचा पुरुषार्थ आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अजून एक का, अजून 3 प्रकारची शक्ती आहे: क्रतुम, अक्रतुम, अन्यथा क्रतुम. एवढा मोठा तो अधिकारी होतो 3 प्रकारच्या शक्तीचं, 4 प्रकारच्या पुरुषार्थाचा आणि 4 प्रकारच्या मुक्तीचा मालक होत असतो. ही शक्ती देवाची आहे आणि ती भक्ताला भगवान परमात्मा देत असतो. सकळ भोगिता होय त्यांचे. भगवान प्रभू रामचंद्राकडे 3 शक्ती होत्या, आहे की नाही? क्रतुम शक्ती म्हणजे नुसत्या एका दगडाला शिळा होती ना, ती पायाचा स्पर्श केल्याबरोबर अहिल्या सिंगळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. क्रतुम शक्ती. ऐका, अक्रतुम शक्ती माहिती प्रभू रामचंद्राची. प्रभू रामचंद्राने वानराच्या हाताने लंका घेतली
आणि आकृतून राघवे सागरात पाषाण तारिले, ही देवाची आकृतून अन्यथा आहे की नाही. ऐका, तीच भगवान श्रीकृष्ण कन्याकडे होती. देवाने फक्त भगवद्गीता किती तास सांगितली माहिती? 700 श्लोकाची भगवद्गीता फक्त 2 तासासाठी. क्रतुम शक्ती. याच्या पुढे ऐका, भगवान श्रीकृष्ण कन्याने 11 अक्षुणी सेनेचा पाडसा फक्त 7 अक्षुणी सेनेच्या माध्यमातून केला. क्रतुम ऐका. आणि अन्यथा क्रतुम कोणती माहिती? भगवान श्रीकृष्ण कन्या. विठाला विठाला प्रभू परमात्माने ज्ञानोबारायाकडे दिली, जगद्गुरु तुकोबारायाकडे सुद्धा. तुकोबाराय सांगतात, मी त्यांचा दास झालो, तर दास झाल्यामुळे काय झालं माहितीये? ऐका, दास झाल्यामुळे या सर्व शक्तीचा उपभोग मी घेतलेला आहे. म्हणून माणसाने कधीतरी दास व्हावं, पण दास होणं आपल्याला आवडत नाही. माणसाचं दास व्हा की न व्हा, पण देवाचं दास जरूर व्हावं लागतं. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. दास व्हायचं असेल तर विठोबाचं. याच्याही पुढे सांगितलं की जो दास झाला देव त्याला आपलं सर्वस्व देऊन टाकतो. राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय. पदी मै सोनी पदवी घेई जे, पदवी सोनी पदवी ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी होय त्यांचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. पण याच्यासाठी देवानं आपल्या घरात यावं असं जर वाटत असेल तर काय करावं लागतं? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, 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 तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, विश्वासित करी स्वामीवरी सदा, विश्वासित करी स्वामीवरी सदा. येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे 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 तेथे, विश्वासित करी स्वामीवरी सदा.
सकळ भोगिता सकळ भोगिता होय जाते विश्वासितो करी स्वामी वरी सता विश्वासितो करी स्वामी वरी सता सता विठोबा रखुमा या टाळी सराणी पार कुमाई विठोबा रखुमाये विठोबार कुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबार कुमाई 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 टाळी 2 मिनिट आतापर्यंत काही टाळी वाजवली टाळ टाळ टाळी वा 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 टाळी 1 2 कोटी धन्यवाद. ज्यांनी टाळी वाजवली त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी अजिबात वाजवली नाही त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि एवढं चालू असताना सुद्धा डोळा उघडला नाही त्यांना सुद्धा
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहते ते भगवान परमात्माला अंतकरणात बोलवायचं असेल. अहो आपल्या विश्रामगृहावर जर एखादे मंत्री येणार असतील तर साफसफाई करावी लागते. एवढा जगाचा मायबाप आपल्या हृदयात बोलवायचे असतील तर आपल्याला अंतकरण स्वच्छ करावं लागतो. का म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहते ते काय करावं लागतं माहितीये. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररिते विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. ऐका भगवान भोलेनाथाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे आणि कलशारोहणाच्या. एकदा भोले बाबाचं भजन करू मग माऊलीचं भजन घेऊ आणि मग शेवटी म्हणणार ना सर्वजण. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा, सर्वांनी. शिवाय ओम नमः 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 एकादशी बरं. आणि ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याचं भजन झालं की संपलं. आता ती सुद्धा सर्वांनी म्हणायचं. म्हणणार ना टाळ मृदंगावर म्हणायचे का त्यांनाच म्हणायला पाहिजे फक्त. हा, ऐका बरोबर. एकदा आम्ही पुढे म्हणणार पुरुष मंडळ एकदा आणि महिला मंडळ एकदा म्हणतील ना. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा वा वा. महिला मंडळ तुम्ही थांबा ना माहिती तुमचा नंतर नंबर आहे. थांबा थांबा अगोदर यांचं होते. अगोदर पुरुष मंडळाचं मग तुमचा. माझ्या तुकोबाराया. अरे वा. आता महिला मंडळ. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. अरे वा वा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा वा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा वा. ऐका बरं खरं सांगा ना आवाज कोणाचा आला. आवाजच लाडक्या बहिणीचा. खूप खूप धन्यवाद सर्वांना. कोटी कोटी धन्यवाद. झाली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित. थोडासा आमचे श्री हरिभक्त परायण सुरेश महाराज रणर आणि त्यानंतर आपले जोशी काका कुठे गेले आहेत काय ते. हां हां खूप मोठं सहकार्य आणि खूप मोठं त्यांचं कार्य आहे. देशाची सेवा करून इथं आले सोपं नाही होय की नाही. ऐका आपण एवढे सुरक्षित आहेत इथं. मागच्या काही वेळेला बघा तुम्ही एक म्हणजे 7-8 महिने झालं असेल तर काय परिस्थिती होती. युद्धजन्य परिस्थिती जेव्हा होते तेव्हा वीर जवानाची शक्ती ताकद आपल्याला कळाली. मी एका म्हणजे सैनिकाची तारीख काढली होती महाराज लग्नाची सर. आणि 8 दिवसावर लग्न आलं होतं. पत्रिका वगैरे सगळ्या छापल्या होत्या. पण ज्यावेळेला ते युद्धाचा प्रसंग होता ना त्यावेळेला लग्न कॅन्सल करावं लागलं आणि तिकडे जावं लागलं. एवढा त्याग असतो सैनिकाच्या जीवनामध्ये. ऐका आणि याच्याही पेक्षा पुढे ऐका आपण इथं फिल्टरचं पाणी पितो आहे की नाही. अजून 3 फूट उंचीच्या गादीवर झोपतो. एसी रूम मध्ये झोपतो. कूलर फॅनला झोपतो. एवढं सुरक्षित आहे कुणाच्या जीवावर.
सैनिकाच्या जीवावर. तुम्ही आता आपण काही प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितलं नाही, पण ऐका, फेसबुकच्या माध्यमातून कळतं काही काही असा दुर्गम भाग आहे आपल्या भारत देशातला, तिथे पाणी भेटत नाही, तर खड्ड्यातलं पाणी जनावरानं पिल्यासारखं गुडघे टेकून वीर जवानाला प्यावं लागतं. ऐका, याच्याही पेक्षा पुढं आपण एवढं थंडीच्या दिवसात पांघरून झोपतो, तर थंडी वाजत असताना खड्डा करून अंगावर झाडाची पानं घेऊन झोपलेले बघितले. याच्याही पेक्षा पुढं आपण पंचपक्वान्न दररोज खातो, पण ते वीर जवान 3 दगडाच्या चुलीवर ओलं कच करून खातात आणि आपल्या देशाचं संरक्षण करतात. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ए वतन माजी सैनिक यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. कारण आपण सुरक्षित असतो तर यांनी खूप तन मन धनाने आपल्या देशाची सेवा करून आलेले आहेत. पहा, या काकांकडे बघितलं, गीत ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं. हे फक्त वीर जवानालाच होऊ शकतं. देशाबद्दलचं प्रेम, देशाबद्दलची अस्मिता, देशाबद्दलचा स्वाभिमान जर पाहायचा असेल तर या सैनिकाकडे पाहिल्यानंतर कळतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, आपण इथे काय करतो माहिती, जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब हम घर बैठे थे ओ झेल रहे थे गोली, थे धन्य जवान वे अपने, थी धन्य उनकी जवान, जो शहीद हुए हैं उनकी याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। स्वाभिमान वाटला, बरं वाटलं. या 2 वीर जवानाला पाहिलं, सर्वस्व आपल्या देशाला समर्पित केलं आणि आता भगवंताच्या चरणी आपला देह समर्पित, सर्व सेवा कार्यामध्ये देह समर्पित आहे. खूप खूप धन्यवाद. मला आनंद वाटला. पण बरं काका, थोडा टाइम कमी होता बरं, नाहीतर खूप माझ्या तर आवडीचा विषय हा, बरं खूप आवडीचा विषय, पण टाइम नसल्यामुळे थोडासा अल्प वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोटी कोटी धन्यवाद. असाच भगवान परमात्मांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो. तुमच्याकडून सुंदर असं कार्य करून घ्यावे. तुम्ही सुद्धा सर्व माता मौल्या पुरुष मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुमच्या सुद्धा पाठीशी भगवान कृष्ण कन्हैया भोलेनाथ बजरंगबली हनुमंतराय राहो आणि तुमची सतत तुमची पाठराखण करू अशी भगवंताच्या चरणी दिव्य प्रार्थना. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारद विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुणी उत्तरू राज महाराज तुम्ही सिद्ध नाये उच्चारेला अधिकार व्यापुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने त्याने ज्वरा राखा पाया बेकिंदरा क्षमा अपराध बसा जागा थांबा थोड्या वेळ नका इकडं आपल्या नेहमीप्रमाणे आरती होतील. सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचे, बसू नका कोणीही. सर्वप्रथम सत्यपारायण दत्ता महाराज पुरी गंगाखेडकर यांनी सेवेत खूप सुंदर अशी सेवा केली. सर्व जिजाऊ नगरच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन, आभार. तथा गुणीजन मंडळी तथा मृदंगाचार्य मंगेश महाराज राऊत यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली त्याबद्दल सर्वांचं माऊली कीर्तन सोहळा आणि गजानन साऊंड सिस्टीम या सर्वांचं जिजाऊ नगरच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. सुख करता दुःख हरता वरदा विघ्नाची नुरवी मुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसे दुराचे कंठी झळके माळ मुक्तापणाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय रत्न खचित करा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुमकुम किशोरा. सरित मुकुट शोभतो बरा ऋण तेन पुरी चरणी गागर्या. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सोल वक्र तोंड त्रिनयना. दासराचा वाट पाहे सजना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे दुर्वर गजवदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव निशाचार त्या झाल्या पण जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे ने प्रसादे हरी कृतांता. जय देव दुमदुमले पाताळ उडला प्रसाद तरतरला धरणीधर मांडीला खेद. राधे रामदास शक्तीचा शोध. जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे ने प्रसादे हरी कृतांता. जय देव 28 देव रे ओबा